नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही जात आहोत गावाकडे। तर गावाकडे कशासाठी जात आहोत आम्ही, तर आमचं कुलदैवत आहे कालभैरव, त्यांची जयंती असते, त्यासाठी आम्ही गावी जात आहोत। एरवी जाऊ ना जाऊ, पण या दिवसासाठी आम्ही गावाकडे नक्कीच जातो। आधीमध्ये काही शूट केलंच नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी शूट केलं। तर इथे पूजेची सर्व तयारी करून ठेवलेली होती मोठ्या जाऊबाईंनी। पंचामृत, नैवेद्य, अगरबत्ती, माचीस, तुपाच्या वाती, तेलाच्या वाती, वस्त्रमाळी, फूल वगैरे हे सर्व ऑलरेडी रेडी करून ठेवलं होतं। त्यानंतर आम्ही रेडी झालो, छान छान फोटोज काढले। आम्ही आमच्या लहान्या जाऊबाईला खूप जास्त मिस केलं। यावर्षी ती नव्हती, कारण तिचं बाळ खूप छोटं होतं, त्यामुळे ती आली नाही। फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही सगळे भावकीतले लोक एकत्र येतो आणि सगळे मिळून आम्ही मंदिरात जातो। जवळपास 40-50 घरांची आमची भावकी आहे। एका भावकीमध्ये 8-10 मेंबर आहेत, तर विचार करा किती लोक असतील। तर नुसते गावातलेच नाही, तर गावाच्या बाहेर जे जॉब करणारे आहेत पुणे मुंबईला, ते सुद्धा या कार्यक्रमाला येतात। त्यामुळे खूप छान वाटतं सगळे एकत्र आल्यामुळे। कुठल्या दिवाळीच्या सणाला नाही, पण या सणाला सगळेच एकत्र येतात, तर खूप मस्त वाटतं। अशा पद्धतीने आम्ही मिळून सगळे मंदिरात जातो। मंदिरात गेल्यानंतर सगळ्यांचं जे पूजेचं साहित्य आहे, पंचामृत, पाणी वगैरे, वाती वगैरे, जे काही साहित्य आहे पूजेचं, वस्त्रमाळी, ते सगळं एकत्र करून अशा पद्धतीने अभिषेक केला जातो आणि सगळ्यांचं नैवेद्य एकत्र ठेवून दिवे वगैरे लावून आरती वगैरे केली जाते। दिवसभर भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो। भंडारा झाल्याच्या नंतर रात्री कीर्तनाचा कार्यक्रम असतो छान असा। शिर तुटलं तरी लढत राहिलं मुरारबाजीचं धड, शिर तुटलं तरी लढत राहिलं मुरारबाजीचं धड। असे झालेच नाही कोणी, असे होणार नाही कोणी, जगिया कोणी। तर अशा प्रकारे कीर्तन वगैरे झाल्याच्या नंतर भैरवाची गादी घातली जाते आणि त्यासाठी रात्रभर जागरण असतं आणि ते जागरण भजन केलं जातं रात्रभर। जो की दिवा वगैरे असतो तो रात्रभर चालू ठेवावा लागतो। याचा डिटेल व्हिडिओ मागच्या वर्षीचा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। माझ्या मिस्टरांचं नवस असं काय कॅप्शन आहे, तुम्ही चेक करू शकता व्हिडिओमध्ये। अशा पद्धतीने रात्रभर भजन वगैरे करून सकाळी 5 वाजता तो दिवा विझवला जातो, दूध टाकून गाईच्या दुधाने, आणि त्यानंतर पूजेची समाप्ती होते आणि ती पूजा नंतर दुसऱ्या दिवशी विसर्जन केली जाते। तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ही पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो परतीच्या प्रवासाला। आम्ही वापस आमच्या घरी म्हणजे परभणीला आलो, तिथे पण ट्रेन लेटच झाली। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।